व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स हे का होतात आणि त्याची ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे या संदर्भात आपण बोलूया. तर हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये बनवणार आहे. पहिल्या पार्टमध्ये ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कसे फॉर्म होतात आणि त्याची कारणं काय काय आहेत, आणि दुसऱ्या पार्टमध्ये ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स हे परमनंटली ठीक करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. तर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे. बरेच जण विचारत असतात की यासाठी काय केलं पाहिजे. एक्झॅक्टली काय होतं ते आपण पाहूया. आपल्या स्किनच्या आतमध्ये तेल ग्रंथी असतात किंवा ऑइल ग्लँड्स असतात, ज्याला सिबेशियस ग्लँड असंही म्हणतात. आणि हे सिबेशियस ग्लँड एक नॉर्मल प्रमाणात ऑइल किंवा तेल बनवत असतात, जेणेकरून आपली स्किन हेल्दी राहिली पाहिजे. पण जेव्हाही हे ऑइल ग्लँड्स अति प्रमाणात ऑइल बनवायला लागतात, तेव्हा ते ऑइल आपल्या हेअर फॉलिकल किंवा आपले जे स्किनचे पोर्स आहेत त्याच्या थ्रू स्किन सरफेसवर येतं. आणि त्यामुळे काय होतं, हेअर फॉलिकल्स मधून जे ऑइल वर आलेलं आहे तिथे एक बम्प फॉर्म होतो आणि त्याच्यावर एक स्किनची लेअर बनून जाते. तर त्याला व्हाईट हेड्स असं म्हणतात. जेव्हा हे ऑइल बाहेर येतं आणि त्यावर कुठली स्किनची लेअर नसेल तर काय होतं, ते ऑइल हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि ऑक्सिडाइज होतं. आणि या ऑक्सिडेशन प्रोसेसमुळे ते ब्लॅक कलरचं होतं, ज्याला आपण ब्लॅक हेड्स असं म्हणतो. तर ब्लॅक हेड्स हे कुठल्याही प्रकारचं मळ किंवा धूळ किंवा डर्ट नाहीये, हे ऑइलच आहे जे ऑक्सिडाइज झालेलं आहे. तो ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स होण्याचं जे प्रमुख कारण ते म्हणजे एक्सेस ऑइल प्रोडक्शन किंवा तेलग्रंथी जास्त प्रमाणात ऑइल बनवायला लागतात. हे एक्सेस ऑइल प्रोडक्शन किंवा अति प्रमाणात ऑइल बनण्याची जी कारणं आहेत ती म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि व्हिटॅमिन D3 ची कमतरता. तर मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम परमनंटली ठीक करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे.